नमस्कार, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। लोहा कंधार मुख्य रस्त्यालगत अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आजमवाडी गावाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आली तरी आजपर्यंत गावाला पक्का रस्ता, स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध झालेली नाही। मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत मागील 2-3 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले। गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। शालेय विद्यार्थी, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। तसेच गावासाठी स्मशानभूमी नसल्याने दुःखद प्रसंगीही नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली। तर आजमवाडी गावचे नाव आता आम्हाला नकोसे झाले असून आता आम्हाला आजमवाडी ऐवजी भगवान बाबा नगर असा बदल करून द्यावा, यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांना साकडे घातले आहे। तर ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेत आज लोहा तहसीलदार तथा दंडाधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या, तसेच संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली। दरम्यान रस्ता व स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या मूलभूत प्रश्नाकडे आता प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजमवाडीचा रस्ता, आजमवाडीचा रस्ता, आमची मागणी, आमची मागणी, आजमवाडीचा रस्ता, आमची मागणी। आज वार मंगळवार 28 तारीख आजमवाडी येथील रस्त्याच्या ओपनासाठी आम्ही सर्व गावकरी मंडळी रस्त्यावर चिखलात उपोषणाला बसलेलो आहोत। माझी शासनाला एवढी विनंती आहे की आमच्या या आजमवाडीचा रस्ता स्वातंत्र्य काळापासून अतिशय काळ्या मातीचा चिखलाचा रस्ता असून लहान विद्यार्थी असतील, शाळेत जाणारे किंवा भाजीपाला विकणारे शेतकरी असतील, दूध व्यवसाय करणारे शेतकरी असतील, यांच्यासाठी हा रस्ता अतिशय धोकादायक रस्ता झालेला आहे। पूर्ण चिखलमय रस्ता आहे। तरी सर्व आज जग एवढंच पुढं गेलंय, एवढे रस्ते शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होतात, तरी आमच्या गावात सुद्धा खेड्यामध्ये माणसंच राहतात आणि शहरात सुद्धा माणसंच राहतात। तरी शासनाला, मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आमच्या या आजमवाडीचा रस्ता जोपर्यंत आम्हाला रस्ता मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही आता या उपोषणापासून मागे हटणार नाही, असा सर्व आजमवाडीकरांनी ठाम निर्णय घेतलेला आहे। म्हणून आम्ही आजपासून या उपोषणाची सुरुवात केलेली आहे। तरी मुख्यमंत्री साहेबांनी आमचा रस्ता, पालकमंत्री साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनी आमचा रस्ता मंजूर करून द्यावा ही नम्र विनंती। मी नाथराव पांडुरंग कागणे आजमवाडी या गावचा रहिवासी असून मला दररोज रस्त्यानं जायला यायला त्रास होतो। लहान लेकराला, शाळेतल्या लेकराला ते त्रास होतो आणि विशेष म्हणजे मी ह्या रस्त्याला आमच्या गावकऱ्यातून वर्गणी गोळा करून गेल्या वर्षी दूधगाडी वगैरे जाण्यासाठी रोजचे वाहतूक व्हावी म्हणून 30,000चा गेल्या वर्षी मुरुम टाकला। 2 वर्षापूर्वी 15,000चा टाकला। तरी ह्या गावला कोणीच कुठला निधी देत नाही, काही नाही। सरपंचाकडे आम्ही धाव घेतली तर सरपंच म्हणतात की वरून आमच्या हातात निधी नाही, काहीच नाही, आम्ही कुठून रस्ता करायचा। आणि त्यासाठी आम्ही आज इथं उपोषण मांडलेलं आहे। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची एवढी विनंती आहे। रस्ता आमचा झालाच पाहिजे। नमस्कार, आज उपोषणाचा दुसरा दिवस। आजमवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या मागण्या व गावातील काही मूलभूत सोयीसुविधांसाठी मागणी केली, पण प्रशासन नेहमीच या मागण्यांना दुर्लक्ष करते व आज आम्हाला इथे आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। गावातील सरपंच अशोक गित्ते व तसेच दूध डेअरी चेअरमन नाथराव कागणे व तुकाराम मुंडे ग्रामपंचायत सदस्य यांनी कालपासून आमरण उपोषण धरले आहे। तरी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। जर यांच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार प्रशासन असेल। तरी माननीय कलेक्टर साहेब यांनी उपोषण स्थळी स्वतः येऊन भेट देऊन जे काही उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत ते मान्य करून द्याव्यात, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। हे उपोषण आमच्या हक्काचं व आमच्या मूलभूत गरजाचे आहे। जोपर्यंत कलेक्टर साहेब येत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। धन्यवाद।